नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। TETची एक्झाम 28 जून 2026ला होणार आहे। त्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने काही सूचना जाहीर केलेल्या आहेत। त्या सूचना आपण थोडक्यात पाहूयात आणि ह्या पूर्ण सूचना डिटेलमध्ये वाचण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पूर्ण डिटेलमध्ये मी ह्या सूचना PDF टाकलेला आहे, तुम्ही चेकआउट करू शकता। टेलिग्रामची लिंक खाली कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे, ती चेकआउट करा। परीक्षा केंद्रावर वेळेत उपस्थित राहणे अनिवार्य असणार आहे, हे सर्वांसाठीच आहे। आणि जे आपलं हॉल तिकीट आहे ते आपल्याला महाटेटच्या लॉग इनवर भेटणार आहे। आपण आपलं हॉल तिकीट डाउनलोड करून त्याची मूळ प्रिंट काढून घेणे गरजेचे आहे। आणि तिथे विद्यार्थ्यांची ओळखपत्राची पूर्ण सूचनेनुसार त्यांची वेळेत किमान 1.5 तास अगोदर चेक करण्यासाठी उपस्थित राहणे गरजेचे आहे। आणि बघा, नंतरची सूचना आहे की पावसाचे दिवस आहेत, पाऊस अडचणी परीक्षेच्या वेळी ऐन वेळेला काहीतरी अडचण येऊ शकते आणि त्यामुळे तुम्हाला 1.5 तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे। ओके, वेळेच्या नंतर कुणालाही आतमध्ये सोडला जाणार नाही, हे त्यांनी अगोदरच क्लिअर केलेलं आहे। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा जे मुद्दा आहे ते आहे आपलं मूळ ओळखपत्र। तुम्ही तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स आयोगाचे ओळखपत्र, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र यापैकी कोणतंही तुम्ही तुमची ओळखपत्र घेणं गरजेचं आहे। आणि तुमची जे हॉल तिकीटवरती नाव आहे ते आणि ओळखपत्रावरचं नाव सेम असलं पाहिजे, ती तुमची आयडेंटिटी असते। कारण काही महिलांच्या बाबतीत प्रॉब्लेम असा होतो की लग्नाच्या अगोदर वेगळं नाव असतं डॉक्युमेंट्सवर, तेच नावानं आपण एक्झामचा फॉर्म भरतो आणि त्याच नावानं ओळखपत्र येते। असा जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही गॅझेट तयार करून ठेवा, त्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। कारण तिथेही चेकआउट होतं आणि मग जर तुमचं नाव वेगळं असेल आणि तुमच्याजवळ त्याचं प्रूफ नसेल तर तुम्हाला परीक्षा दिल्या जात नाहीत। आणि काही जण 10वीची सनदही घेऊन जातात ओळखीचा पुरावा म्हणून, तर तसंही घेऊन जा। लग्न झालेले तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट असेल तर मॅरेज सर्टिफिकेट घेऊन जा किंवा मग गॅजेट घेऊन जा। परीक्षा केंद्रावरती बघा, परीक्षा चेकिंग वगैरे झाल्यानंतर तुम्हाला हॉल तिकीट आतमध्ये नेऊ देतात। ह्या 5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की जी तुम्ही आतमध्ये नेऊ शकता परीक्षेच्या हॉलमध्ये। बघा, त्याच्यामध्ये तुमचा हॉल तिकीट नेऊ शकता, काळ्या किंवा निळ्या रंगाची पेन नेऊ शकता, बॉल पेन, तुमचं मूळ ओळखपत्र आणि त्याची प्रत किंवा मग पारदर्शक पाण्याची बॉटल, ह्या आहेत त्याच्या मेन सूचना। आणि ह्या ज्या डिटेलमध्ये सूचना आहेत त्या मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेल्या आहेत, तुम्ही एकदा डिटेलमध्ये रीड करा आणि त्यानुसार तुम्ही तुमचे जे काही साधनं न्यायचे आहेत त्यासाठी योग्य वेळेमध्ये जाणं गरजेचं आहे त्या टायमाला। कारण नीट परीक्षेमध्ये आपण सर्वांनी बघितलेलं आहे, काही मुलांना 1-2 मिनिटाचा उशीर झाला तरी त्यांना आतमध्ये सोडलेलं नाही। तसंच काही बाबतीत आपल्या बाबतीतही असं होऊ शकतं। त्यामुळे मित्रांनो, आपण अगोदरच काळजी घेतलेली बरी। ह्या ज्या सूचना आहेत त्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेल्या आहेत, तुम्ही चेकआउट करा। आणि जे परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती TET, CTETचे पूर्ण व्हिडिओज, इम्पॉर्टंट PYQs सर्व अपलोडेड आहे। परीक्षेसाठी तुम्हाला त्याची मदत नक्कीच होईल। परीक्षा जवळ आलेली आहे मित्रांनो, छान अभ्यास करा आणि रिवाईज करा आणि परीक्षा द्या। ऑल द बेस्ट सर्वांना परीक्षेसाठी। व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।